हॅलो गाईज. तर यावर्षीचा आमचा कल्चरल प्रोग्रामची पूर्वतयारी बघा कशी झाली. कल्चरल प्रोग्रामचे सॉन्ग तयार झाले आणि सर्वजण आपापल्या इव्हेंटची तयारी करायला लागले. तर सर्वांना कल्चरची माहिती देत असताना काही कॅडेटनी मस्ती केल्यामुळे सरांनी पनिशमेंट दिली. त्यानंतर आमचा कॅडेट निलेश प्रॅक्टिससाठी न आल्यामुळे आमच्या कॅडेटनी त्याला कॉलेजमधून उचलून आणले. त्यानंतर गर्ल्सनी रील्स बनवली व घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत डान्स प्रॅक्टिससाठी सर्वजण उपस्थित राहिलो. स्टेप्स लक्षात राहत नाही म्हणून व्हिडिओ तयार केला, कारण तो दुसऱ्या दिवशी बघता येईल. मग नंतर आमचा कॅडेट पाचनेकर थोडी मजा करत होता. त्याच्यासोबत आमचे सार्जंटसुद्धा मजा करत होते. नंतर सर्वांनी मिळून ट्रेंडिंगला आलेली रील तयार केली. इन्स्टाला एक रील फेमस झाली होती, तीसुद्धा केली. मग गर्ल्सनीसुद्धा थोडी रील केली. थोडी आम्ही ज्युनियरना पनिशमेंटसुद्धा दिली. हा आमचा कॅडेट हर्ष नेहमी नखं चावत असतो, त्यामुळे त्याला कृष्णा बनवलं होतं. त्यासोबत त्याचा बडी राधा झाला होता. मग प्रॅक्टिस झाल्यानंतर सर्वांनी कोळी सॉन्ग लावून नाचले. नंतर बाला डान्स केला. त्यानंतर एक डेमो म्हणून पुशअप घेतल्या. मग आम्ही पुन्हा सर्वजण घरी गेलो. 20 तारखेला कॅम्प असल्यामुळे कॉलेज डेज ना कोणीही मजा केली नाही. मग आम्ही मडकं फोडी खेळायचे ठरवले, पण मडके उपलब्ध नसल्यामुळे आमच्याकडे मात्र बॉक्स अवेलेबल होता. मग आम्ही मडकं फोडीच्या ऐवजी बॉक्स फोडी खेळलो. खेळता खेळता आमच्या सार्जंटनी चुकून ज्युनियरच्या पाठीमागेच ती काठी मारली. मग सर्वजण शांतपणे खेळले, पण आमचे ज्युनियर मनीष पावसे शांत वाटतात, पण त्यांची अँकरिंग मात्र सर्वांना हसमुख बनवते. मग परत आम्ही सर्वजण घरी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी ॲग्रिकल्चरला कॅम्पचा ओपनिंग ॲड्रेस होता. मग आम्ही सर्वजण आवरून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सर्वजण कॉलेजला कॅम्पसाठी निघालो. तर आमच्या CSMना आणि आमच्या ज्युनियरला खूप थंडी लागत होती. मग आम्ही फायनली कॉलेजला गेलो. कॅम्पचा ओपनिंग ॲड्रेस झाला. मग आम्ही 22ला सुद्धा कॅम्पला गेलो, पण 22ला आम्ही कॉलेजला दुपारी परत आलो, कारण 23ला आमच्या गॅदरिंगची तयारी करायची होती. त्यामुळे आम्ही पटकन डान्स प्रॅक्टिस केली, डान्सला लागणारे साहित्य जमवलं आणि परत एक रील तयार केली. 21ला कॅम्पला गेलो, पण सरांनी फॉलिन लावली होती आणि सरसुद्धा पडले होते. त्यामुळे आम्हाला मैदानातच फॉलिन लावली आणि नोटीस सांगितली आणि आम्हा सगळ्यांना आईस्क्रीम दिलं आणि सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ले आणि सर्वजण. फायनली 23 तारीख आली आणि आमचा कल्चरल प्रोग्राम फायनली होणार होता. पण मॉर्निंगला आमची बस चुकली. मग आम्हाला उशीर होणार होता, परंतु लवकर पोहोचलो. मग आमचा पहिला डान्स झाला. त्यानंतर ज्युनियरचा डान्स. मग आमचा खानदेशी डान्स होता. तर सर्वजण रेडी झाले आणि व्हिडिओ केली. त्यानंतर सर्वजण ड्युटीला गेले. मग कल्चरल चालू होता. मग स्टेजच्या मागे सर्वजण डान्स करत होते. त्यानंतर डान्सच्या शेवटी सरांनी एन्जॉयमेंटसाठी सॉन्ग लावून दिलं नाही. मग आम्ही सर्वजण मैदानात गेलो आणि व्हिडिओ केली. नंतर सर्वजण घरी आलो आणि नंतरला सरांचा कॉल आला, सगळेजण घरी पोहोचलात ना आणि मैदानात तरी काय करत होतात. तर मग सर्वांना आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या गॅदरिंगची तयारी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.